नमस्कार मित्रांनो, बांधकाम कामगार योजना चालू झालेली आहे आणि त्याच्यासाठी अर्ज कसा करायचा हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे. तर बांधकाम कामगार म्हणजे नेमकंच काय? तर यामध्ये तुम्हाला मित्रांनो भरपूर योजनांचे लाभ मिळतात, जसे की तुमच्या मुलांच्या शिक्षणासाठी पैसा असो, त्याच्यानंतर उच्च शिक्षणासाठी जवळपास 50 ते 60,000 रुपये मिळतात. त्याच्यानंतर तुमच्या घर बांधकामासाठी तुम्हाला इथे 2.5 ते 3 लाख रुपये सुद्धा मिळतात आणि त्याच्यानंतर तुमच्या मुलीच्या लग्नासाठी सुद्धा तुम्हाला इथे पैसे मिळतात. तर मित्रांनो, या योजनेच्या प्रत्येक जी स्कीम आहे, जे पैसे वगैरे मिळणे हे याच्याबद्दल आपण एक सेपरेट व्हिडिओ बनवू. तर त्यासाठी तुम्ही व्हिडिओला सबस्क्राईब करणं गरजेचं आहे. म्हणजेच मी जेव्हाही व्हिडिओ बनवेल आणि टाकेल तेव्हा तो व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेल. तर नेमकंच याच्यासाठी नोंदणी कशी करायची, अर्ज कसा करायचा हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चॅनलवरती नवीन आला असेल चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा. मित्रांनो, तुमचा एक लाईक मला खूप मोटिवेशन देतो आणि व्हिडिओ बनवण्यास प्रवृत्त करतो. तर चला मित्रांनो, बघूया नेमकं रजिस्ट्रेशन कसं करायचं. तर त्यासाठी तुम्ही तुमच्या ब्राउझरवरती बांधकाम कामगार टाईप करून सर्च करा. सर्च केल्यानंतर पहिलीच वेबसाईट येणार आहे महाराष्ट्र बिल्डिंग. याच्यामध्ये तुम्ही क्लिक केल्यानंतर असं ओपन येणार आहे. तर याच्यामध्ये तुम्ही कन्स्ट्रक्शन वर्कर रजिस्ट्रेशन हे ऑप्शनवरती क्लिक करा. जे पहिलाच ऑप्शन आहे याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला असा पॉपअप मेसेज दिसेल, त्याच्यामध्ये तुम्हाला कृपया लक्ष द्या वगैरे इथे दिसेल. हे तुम्ही व्यवस्थित वाचून घ्या. त्याच्यानंतर इथे तुमचा आधार कार्ड नंबर टाका, तुमचा मोबाईल नंबर टाका आणि प्रोसीड बटनवरती क्लिक करा. प्रोसीड बटनवरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुमच्यासमोर असा इंटरफेस ओपन होणार आहे. असा हा फॉर्म ओपन होईल. इथे तुम्हाला तुमचं पहिलं नाव टाकायचे, त्याच्यानंतर इथं तुमच्या वडिलांचे नाव टाकायचे आणि त्याच्यानंतर इथे तुमचं आडनाव टाकायचे. आडनाव वगैरे हे स्पेलिंग एकदम व्यवस्थित टाकून घ्या मित्रांनो. स्पेलिंग चुकले नाही पाहिजे. जसे आधार कार्डवरती आहे तसंच स्पेलिंग इथे टाकायचं. त्याच्यानंतर इथे तुमचं जेंडर सिलेक्ट करा, मेल फिमेल जे हे असेल ते. त्याच्यानंतर इथं तुमचा आधार नंबर ऑलरेडी आलेला दिसेल. त्याच्यानंतर इथं तुमचं वैवाहिक स्थिती, मॅरिटल स्टेटस जे असेल ते टाकून घ्या. त्याच्यानंतर इथं तुमचं जन्मतारीख टाकायची, म्हणजेच तुमची डेट ऑफ बर्थ. इथे तुमची कास्ट कॅटेगरी टाकायची. त्याच्यानंतर इथं बाजूला तुमचा मोबाईल नंबर आलेला दिसेल आणि इथे तुमचं घर नंबर, हाऊस नंबर वगैरे असेल तर ते टाकून घ्या किंवा ते सोडून दिलं तरी चालेल. इथे तुमचं गाव, तुमचं शहर टाकायचे. ते टाकल्यानंतर मित्रांनो इथं खाली आल्यानंतर इथं आपलं राज्य आपल्याला ऑटोमॅटिक आलेलं दिसेल, महाराष्ट्र. महाराष्ट्र आल्यानंतर इथं तुमचा डिस्ट्रिक्ट टाकायचे. तुमचा डिस्ट्रिक्ट टाकल्यानंतर इथं तुमचा तालुका टाकल्यानंतर इथं तुमचं पोस्ट ऑफिस हे इथे तुमचा पिनकोड येणार आहे. पिनकोड आल्यानंतर इथे बघू शकता तुमची खाली माहिती आहे मित्रांनो, आपल्या कौटुंबिक माहिती, फक्त आई वडील, पत्नी. तर याच्यामध्ये तुमची माहिती ऑलरेडी आलेली दिसेल आणि इथे ॲड मेंबर करून तुमच्या राशन कार्डमध्ये जेवढे मेंबर असतील एवढे तुम्ही त्याच्यामध्ये ॲड करू शकणार. तर इथं बघू शकता वैवाहिक एम्प्लॉयमेंट डिटेल्स. याच्यामध्ये तुमचं कामाचं स्वरूप टाकायचं, तुमचं कोणत्या प्रकारे तुम्ही काम करता हे या लिस्टमधून सिलेक्ट करायचं आहे. मी इथं ऑल टाईप हेल्पर्स हे ऑप्शन निवडते. तर ऑल टाईप हेल्पर्समधून जे सर्व कामामध्ये मदत करणारा व्यक्ती. तर इथे तुमचं जारी करणाऱ्याचा प्रकार तुम्ही निवडायचा आहे. तुम्ही कोणत्याकडून घेतलेलं आहे. मी इथे कॉन्ट्रॅक्टदाराकडून इथं 90 दिवसाचं प्रमाणपत्र घेतलेलं आहे. तुम्ही कोणाकडून घेतलं ते तुम्ही इथे निवडू शकता. तर जारी करणाऱ्याचा नोंदणी क्रमांक इथे टाकायचा आहे तुम्हाला, जे की तुम्हाला तुमच्या नोंदणी 90 दिवसाचं जे प्रमाणपत्र आहे तिथे. त्याच्यानंतर इथे डिस्पॅच डेट दिसेल. त्या ठेकेदाराचं विकास कार्याचे नाव, ठेकेदाराचं इथे नाव तुम्हाला टाकायचं आहे. त्याच्यानंतर नियुक्तीचा जिल्हा टाकायचा आहे, नियुक्तीचा तालुका टाकायचा आहे. ते टाकल्यानंतर इथं खाली आहे मित्रांनो, इथे आल्यानंतर तुम्हाला तुमचा पासपोर्ट साईज फोटो इथे अपलोड करायचा आहे. या अपलोड बटनवरती क्लिक करून तुम्ही तुमचा पासपोर्ट फोटो अपलोड करू शकता. त्याच्यानंतर इथं अंगठा दाखवते, तर इथं अर्जदाराचा अंगठा वगैरे घेण्याची काही गरज नाही. त्याच्यानंतर इथे तुम्हाला आधार कार्ड तुमचं JPG, PNG आणि PDF स्वरूपामध्ये इथे अपलोड करू शकणार आहे. आधार कार्डची बॅक साईड आणि फ्रंट साईड दोन्ही अपलोड करायचे. त्याच्यानंतर इथं 90 दिवसाचे प्रमाणपत्र तुम्हाला अपलोड करायचे. 90 दिवसाचं प्रमाणपत्र जे की तुम्ही तुमच्या ठेकेदाराकडून घेतलेले ते इथे अपलोड करून घ्या. ते अपलोड केल्यानंतर इथं खाली आल्यानंतर इथे तुम्हाला हा बॉक्समध्ये टिक मार्क करायची आणि सेव्ह बटनवरती क्लिक करायचे. सेव्ह बटनवरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो इथे दिसेल तुम्हाला सेंड OTP आणि इथे तुमचा मोबाईल नंबर दाखवेल. तर मोबाईल नंबरवरती याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुमच्या मोबाईल नंबरवरती एक OTP जाणार आहे. तो OTP तुम्हाला
ते टाकायचं. तर याच्यावरती सेंड ओ टी पीवरती क्लिक करा. सेंड ओ टी पीवरती क्लिक केल्यानंतर लगेचच आपल्या मोबाईलवरती एक ओ टी पी येईल. तो ओ टी पी इथे टाकून घ्यायचा आहे आणि ओ टी पी टाकल्यानंतर मित्रांनो व्हॅलिडेट ओ टी पी यावरती क्लिक करायचं. व्हॅलिडेट ओ टी पीवरती क्लिक केल्यानंतर 1 सेकंद 2 सेकंद इथे वेळ घेईल आणि लगेचच तुम्हाला इथे असा मेसेज येईल, ॲप्लिकेशन सक्सेसफुली सेव्ह. ह्यावरती याला कंट्रोल पी करून तुम्ही तुमचे याची प्रिंटसुद्धा काढू शकता आणि प्रिंट काढून घ्या. प्रिंट काढल्यानंतर मित्रांनो तुमच्याजवळ हा ॲप्लिकेशन नंबर वगैरे सर्व राहील. त्याच्यानंतर इथं हा परत इथे येणार आहे तुम्ही, तर याला ओके करा. ओके केल्यानंतर मित्रांनो तुमच्यासमोर असा मेसेज, डू यू वॉन्ट टू प्रिंट दिस फॉर्म, तर याला येस करा. येस केल्यानंतर मित्रांनो तुमच्यासमोर हा पूर्ण फॉर्म ओपन होईल आणि त्याची प्रिंटसुद्धा तुम्ही काढू शकणार आहात. तर त्याची प्रिंट काढून घ्या आणि तो प्रिंट तुम्ही कस्टमरला देऊ शकता. तर अशा पद्धतीने हा मित्रांनो फॉर्म भरायचा होता. याची प्रोसेस कशी वाटली तुम्हाला हे मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. व्हिडिओ एकदम व्यवस्थित पाहिलेला असेल तुम्ही आणि हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे बांधकाम कामाचे जेही व्हिडिओ येतील ते तुम्हाला सगळ्यात अगोदर भेटतील.